नमस्कार मैत्रिणींनो, शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कांद्याची चटणी बनवणार आहोत। ही चटणी एकदम झटपट होती आणि खायलाही खमंग लागते। खायला खूप छान लागते। भाजी खाऊन कंटाळा आला असेल व भाजीला काही नसेल तर आपण ही चटणी उत्तम पर्याय आहे। जेवताना ताटामध्ये तोंडी लावायला साइड डिश म्हणूनही आपण ही चटणी बनवू शकतो। चला तर मग बघूया ही कांद्याची झटपट होणारी चटणी। तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, बारीक चिरून घ्यायचे आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, पाव वाटी दाण्याची कूट, लाल मिर्च पावडर, हळद, थोडं धने पावडर, जिरे, मीठ आणि तेल। तर आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल थोडे जास्तच घालायचे, आपली कांद्याची चटणी जास्त वेळ टिकवून। त्यानंतर तेल आपले गरम झाले त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया, लसूण, कढीपत्ता, त्यानंतर कांदा। हा कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे। इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले। परततानाच आपण मीठ टाकणार आहोत, त्यामुळे कांदा मऊसर होतो। आणि माझा कांदा इथे 2 ते 3 मिनिटं आपण कांदा परतून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, ही काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे, कोथिंबीर। परत आपण हे सगळं एकजीव करून घेऊ। याला छानसर लाल कलर आलेला आहे, आपण बघू शकता। 1-2 मिनिटं परतल्यावर त्यावर दाण्याचं कूट टाकून घेऊया। आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक करायचे नाही आहे। तर तयार आहे आपली ही कांद्याची चटणी। तर तयार आहे आपली ही झटपट व चटपटीत होणारी अशी कांद्याची चटणी। ही खायचा कंटाळा आला असेल किंवा भाजीला काही नसेल तर आपण ही कांद्याची चटणी झटपट बनवू शकतो आणि लगेच खाऊ शकतो। ही झटपट होणारी व चटपटीत अशी रेसिपी आहे। ही कांद्याची चटणी अतिशय टेस्टी, तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।